तर नमस्कार मंडळी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज शिवजयंती असल्यामुळे मुली कृष्णालीला म्हटलं आज छान लुगडं नेसवून द्यावं. तरी मग ही साडी काढली होती मी तिला नेसवण्यासाठी. पण ही साडी ना मला तिच्या अंगावर खूप अशी हे होत नव्हती आणि नऊवारी नेसवणार होती मी सहावारीची तिला. आणि मध्ये मध्ये दर्शन एवढा त्रास देत होता सारखा सारखा, त्याला वाटत होतं की दीदीला काय एवढं नटवती आणि मला का नाही. मग नंतर तिला दुसरी साडी काढली आणि दुसरी साडी तिला खूप आवडली आणि मलाही आवडली, कारण की कलर त्याचा छान दिसत होता तिच्यावरती आणि ती चोपून एकदम बसलेली होती. आणि मग तिची थोडी थोडी करून पूर्ण साडी नेसवून झाली. मध्ये मध्ये खूप हे करत होतं दर्शन बी, त्याला वाटत होतं मला रेडी करावा आणि कृष्णालीला साडी काही एवढी तोलत नव्हती म्हणून जास्त पिना वगैरे लावलेल्या होत्या. नंतर कमरबंद लावला आणि तिला ज्वेलरी घातली. ज्वेलरी घातल्याच्या नंतर माझी लेक म्हणत होती नथ कुठं आहे. तिला बरोबर कळत होतं की आता नथ घालणार आहे मम्मी म्हणून. आणि मला तशी पण म्हणत होती मम्मा मला जिजामाता बनव. मग तिला नाही का जिजामातेचा लुक देण्यासाठी खरं म्हणलं तर तिला असं ना पारंपरिक पोशाख घालायला खूप आवडते. त्यानंतर ही झाली बघा आमची जिजामाता रेडी छोटीशी. तर किती क्यूट दिसते ना, कारण तिला मग आंबाडा वगैरे पण घातला. तिचे केस आहे ना खूप छोटे छोटे आहे, त्यामुळे थोडंसं आंबाडा घालायला हे आलं. पण समोरनं एवढं हे नाही आलं, पण तरी पण मागच्या साईडला खूप छान आलेला आणि खूप छान दिसत होती, क्यूट दिसत होती. कानातले काढताना तर खूप त्रास झाला तिला, पण अजिबात काही तिने त्रास दिला नाही. आणि जशी आपण बोलले तिला की असं कर बाळा, की तसंच केलंय तिने. आणि ह्या बघा छोटंसं रीलसाठी मी तिच्या हातात बुक देऊन तिला सांगत होती दादाला थोडंसं सांग म्हणून. तर ती दादूला सांगायचा प्रयत्न करतच होती, पण दादू काय तिचं ऐकत नव्हता. दादू म्हणत होता मी सांगतो तेच खरं. आणि दादूला हे कुर्ता वगैरे पॅन्ट आपण आपलं मी स्वतः शिवलेली आहे. आपण एक व्हिडिओमध्ये बघितलेच आहे मागच्या पॅन्टची स्टिचिंग कटिंग सुद्धा आणि कुर्त्याची सुद्धा. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुमची शिवजयंती कशी साजरी झाली तेही सांगा. चला बाय बाय.